नमस्कार, मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आहे होळी, तर तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर होळीनिमित्तच हे छोटंसं ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा आहे होळीचा। तर होळी कशी साजरी केली तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते। छोटासाच व्हिडिओ आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर होळीच्या दिवशी अंगणात छोटीशी अशी रांगोळी काढली होती आणि छान पिचकारीची ड्रॉइंग काढली होती। कशी वाटली ड्रॉइंग तिला कमेंट करून सांगा नक्की। कलर पूर्ण नाश केली होती तिने, जेवढे कलर होते अवेलेबल तेवढ्याचे यूज करून आम्ही ड्रॉइंग कंप्लीट केली। तर संध्याकाळी होळीची पूजा करायला जायचं होतं, त्यासाठीच पूजेचं सामग्री काढून घेतली सर्व। हे बघा, शेणाच्या चाकोल्या वाढल्या, त्यांचे छान हार बनवून घेतले। 2 हार बनवले, 2 होळी पेटवली जाते ना, म्हणून 2 हार बनवून घेतले। तर आरतीचं ताट पण सजून घेतलं, नारळ वगैरे, पत्ताशे, सर्व पाण्याचा गडवा। तर आम्ही होळीची पूजा वगैरे करून घेतली। होळी जस्ट पेटली होती, छान पेटायची होती, चालू होतं पेटवणं। तर बघू शकता तुम्ही। शेणाच्या चाकोल्या पण होळी टाकून घेतल्या, त्यातली एक चाकोली पेटल्यावर घरी घेऊन आले मी अंगारा म्हणून। ते वर्षभर ठेवणार, पुढची होळी येईपर्यंत तो अंगारा खूप छान असतो, होलिका देवीचा आशीर्वाद म्हणून। अनन्याच्या आप्पांनी आणण्यासाठी असा टायगरचा मांस आणला होता, तिला खूप आवडला होता तो, तर ते पण घेऊन आली ती पूजा करण्यासाठी। बघा घालून कशी दिसते। तर संध्याकाळचा जेवणाचा बेत आमचा होता पुरणाची पोळी, भात, कढी, भजे, पापड, आलू फुलकोबी टाकून मिक्स भाजी, तूप असं जेवण। तर दुसऱ्या दिवशी होती रंगपंचमी, तर अनन्याला छान पिचकारीमध्ये कलर भरून दिला गुलालचा। तर अनन्याला अशी बंदुकीची पिचकारी घेऊन दिली ती ह्यावर्षी। तिची मैत्रीण पण आली होती, मोठी जात पिचकारी होती तिची पण। तिचे केस बघा, तिने वीक लावला होता केसाचा। आता बघा दोघीजणी कलर लावणार एकमेकींना गुलालचा। फोटो वगैरे काढून घेतले त्यांचे, बघा अनन्याची स्टाईल। अनन्याने तिच्या मित्रमैत्रिणीसोबत खूप छान रंगपंचमी सेलिब्रेट केला। आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते। तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा। आणि या होळीमध्ये तुमचे सर्व दुःख पेटल्या जाओ आणि सुख तुमच्या पदरी पडो, हीच देवाचरणी प्रार्थना माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी। तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, काळजी घ्या सर्वांनी।